नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरती 2023 ला चक्रवाढ व्याज यावर आधारित प्रश्न आलेला आहे. खूप सोपा आहे, बघूया. जर रुपये 7,500 रकमेची चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने अर्धवार्षिक गणनेनुसार गुंतवणूक केली तर 1 वर्षानंतरची रक्कम किती असेल? मित्रांनो बघा, महत्वाचं काय इथं, जी गणना आहे चक्रवाढ व्याजाची ती अर्धवार्षिक आहे, म्हणजे 6 महिन्याला गणना करायची, 6 महिन्याला कॅल्क्युलेशन करायचे. मग आपल्याला व्याजाचा दर पण 6 महिन्याचाच काढावा लागेल. इथं किती दिलाय? वर्षाच दिलाय. वर्षाचा जर 8 असेल म्हणजे 12 महिन्याचं 8, 6 महिन्याचं किती? 4%. म्हणजे व्याजाचा दर किती आला? 4%. पण मित्रांनो, 1 वर्षामध्ये 6 महिन्याचे सायकल किती होतात? 2. 6 आणि 6 12. म्हणजे किती सायकल होईल? 2 सायकल होईल. बरोबर का? मग आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे. आता आपण रेशो मेथडचा उपयोग करू. बघा, 4% म्हणजे किती असतं रेशो मध्ये? 1/25. कसं? 4/100. किती झालं? 4 1 4, पुन्हा 25 चोक 100. म्हणजे काय बघा, हे 25 झालं मुद्दल, वरलं झालं व्याज. आपल्याला काय रक्कम काढायची, रास काढायची. रास काय असते? मुद्दल अधिक व्याज. बघा, पहिल्या 6 महिन्यासाठी काय होईल? 25 मुद्दल आणि 26 रास होईल. बरोबर. तसंच दुसऱ्या वेळेस, कारण 6 महिन्याचे 2 सायकल आहेत. बघा, 25 आणि इकडं 26 यांचा गुणाकार करा. रेशो मेथड तसंच करतो. 25 चा वर्ग 625, 26 चा वर्ग 676. आता मित्रांनो बघा, मी तुम्हाला काय म्हणते, 25 काय आहे? मुद्दल. बरोबर. हे झालं मुद्दल. इकडली काय असणार? रास असणार. बघा, हे रेशो मध्ये आली रास, म्हणजे रेशो मध्ये आलं मुद्दल, रेशो मध्ये रास. बघा, पण गणितात जे मुद्दल दिले किती? 7,500. म्हणजे 625 बरोबर 7,500. तर 676 बरोबर किती असं दिलं बघा. 7,500 ह्याचं किती? तिरका गुणाकार करा, उत्तर येऊन जाईल. किती? 7,500 गुणिले 676 भागिले 625. चला आता 25 ने भाग जातो. 25 25 625. 25 त्रिक 75, 2 शून्य जाय तसे. 25 एक 25, 25 एक 25, उरले 5, 25 दोन्ही 50. 12 गुणिले 672 करायचे. बघा मित्रांनो, युनिट डिजिट होऊन पण सोडू शकतो आपण. 6 दोन्ही काय येणार? 12. म्हणजे याच्यामध्ये बघा हेच ऑप्शन दिसतंय. म्हणजे किती येणार? 8,112. तुम्ही कॅल्क्युलेशन पण करू शकता. धन्यवाद.